नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुण्यातील एका चांगल्या सोसायटीत राहणारा प्रभाकर एकेकाळी एका कंपनीत मॅनेजर होता. पण लॉकडाऊनमध्ये त्याची नोकरी गेली. घर चालवण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणासाठी त्याने एका खाजगी सावकाराकडून 20 लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्याने स्वतःचा एक छोटा व्यवसाय सुरू केला, पण तोही पूर्णपणे बुडाला. आज प्रभाकरच्या डोक्यावर कर्जाचा भयंकर डोंगर होता. रोज सकाळी सावकारांची गुंड माणसे त्यांच्या दारात येऊन शिवीगाळ करायची. सोसायटी प्रभाकरच्या इज्जत चव्हाट्यावर आली होती. खोटा मध्यमवर्गीय अहंकार आणि लोक काय म्हणतील या भीतीने प्रभाकरला आतून पूर्णपणे पोखरून काढलं होतं. गेले 3 महिने घरात गॅसचा सिलेंडर नव्हता. त्याची पत्नी अरुंधती स्टोव्हवर जेवण बनवायची. कधीतरी फक्त वरण भात असायचा, तर कधी फक्त मीठ भाकरी. प्रभाकरच्या मनात आत्महत्येचा विचार येऊ लागले होते. तो पूर्ण दिवस स्वतःला एका अंधाऱ्या खोलीत कोंडून घ्यायचा. कुणाशीही नजर मिळवण्याची त्याची हिंमत उरली नव्हती. एके दिवशी सकाळी सावकारांचे गुंड पुन्हा आले आणि त्यांनी दरवाजावर लाथा मारायला सुरुवात केली. पैसे काढ, नाहीतर तुझी घरातील भांडी रस्त्यावर फेकून देईल, ते मोठ्याने ओरडले. प्रभाकर भीतीने एका कोपऱ्यात लपून बसला होता. पण आज अरुंधतीने दरवाजा उघडला. तिने अत्यंत रागाने एक पैशाचं बंडल त्या गुंडांच्या तोंडावर फेकलं. हे 1 लाख रुपये आहेत. माझ्या गळ्यातील मंगळसूत्र आणि लग्नांचे सगळे दागिने विकून आणलेत. पुढच्या महिन्यापासून तुमचे हप्ते वेळेवर येतील. आता माझ्या दारात पुन्हा आरडाओरडा करायचा नाही. अरुंधतीचा तो दुर्गा अवतार बघून गुंड पैसे घेऊन निघून गेले. प्रभाकर रडत बाहेर आला. अरुंधती, तू दागिने का विकलेस आणि पुढच्या महिन्यापासून आपण हप्ते कसे देणार? माझ्याकडे काहीही काम नाही आहे, मी संपलोय, तो हताशपणे म्हणाला. अरुंधतीने त्याला काहीच उत्तर दिलं नाही. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे 5 वाजता ती उठली. तिने घरातील सगळे जुने डबे, एक गॅस शेगडी आणि काही भांडे एका पिशवीत भरली. तिने प्रभाकरला उठवलं नाही. सकाळचे 9 वाजले होते. प्रभाकर उठला तेव्हा घरात अरुंधती नव्हती. तो बाल्कनीत आला. त्याने खाली सोसायटीच्या गेटकडे पाहिलं आणि पुढच्या सेकंदाला त्याला पायाखालची जमीन आणि शरीरातील रक्त एकाच वेळी गोठून गेलं. त्याचा श्वास घशातच अटकला. अरुंधती सोसायटीच्या गेट बाहेर एका उघड्या रस्त्यावर एका जुन्या छत्रीखाली चहाची आणि पोह्याची टपरी लावून बसली होती. जी अरुंधती कालपर्यंत याच सोसायटीत मॅनेजरची बायको म्हणून मिरवत होती, ती आज स्वतःच्या नवऱ्याचा जीव आणि संसार वाचवण्यासाठी लोकांचे उष्टे चहाचे ग्लास उचलत होती. सोसायटीतल्या बायका आणि लोक अत्यंत तुच्छतेने तिच्याकडे बघत होते. काय दिवस आले बिचाऱ्यांवर, अशी कुजबुज करत काही लोक तिची मजा बघत होते. प्रभाकरला स्वतःच्या अस्तित्वाची आणि त्या खोट्या अहंकाराची भयंकर किळस आली. ज्या घरातल्या बाईला चूल आणि मूल या पलीकडे त्याने कधी काही पाहू दिलं नव्हतं, तीच बाई आज नवऱ्याच्या आत्महत्येच्या विचारातून बाहेर काढण्यासाठी स्वतःची सगळी इज्जत रस्त्यावर विकायला बसली होती. प्रभाकर वेड्यासारखा घरातून बाहेर पडला. तो जिन्यावरून धावत खाली आला. सोसायटीचे लोक आता प्रभाकर काय तमाशा करतो हे बघण्यासाठी जमा झाले होते. त्यांना वाटलं प्रभाकर रागात अरुंधतीला हाकलून देईल. प्रभाकर त्या टपरीजवळ आला. अरुंधतीने त्याला बघितलं. तिच्या डोळ्यात एक भीती होती की आपला नवरा आता लोक काय म्हणतील म्हणून आरडाओरडा करेल. पण प्रभाकरने कोणताही आरडाओरडा केला नाही. तो तिथे छाती बडवून रडला नाही किंवा त्याने मला माफ कर असे कोणतेही नाटकीय संवाद मारले नाही. तो अत्यंत सुन्न अवस्थेत एखाद्या पुतळ्यासारखा अरुंधतीजवळ गेला. त्याने डोळे लालबुंद झाले होते. त्याने अरुंधतीच्या हातावर तो चहा गाळायचा गरम गाळणा अत्यंत शांतपणे स्वतःच्या हातात घेतला. त्याने स्वतःच्या शर्टच्या बाह्या दुमडल्या. तो मुकाट्याने एका गिऱ्हाईकाकडे चहा देऊन आला. त्यानंतर तो एका कोपऱ्यात ठेवलेल्या खरकट्या आणि उष्ट्या ग्लासच्या बादलीजवळ गेला. ज्या साहेबाने आजवर स्वतःचं ताटही कधी उचललं नव्हतं, तो साहेब आज भर रस्त्यात त्या बादलीतल्या लोकांचे उष्टे चहाचे ग्लास अत्यंत मुकाटाने साबणाने घासत होता. प्रभाकरने एकही शब्द उच्चारला नाही. त्याने डोळे लालबुंद होते आणि त्यातून मूक अश्रूचा धारा अखंडपणे वाहत होत्या. तो गरम अश्रू त्या साबणाच्या पाण्यात पडत होत्या. त्याची ती भयानक शांतता आणि ते उष्टे ग्लास धुतानाचे थरथरणारे हात हेच सांगत होते की कर्ज माणसाला मारत नाही, तर तो खोटा अहंकार माणसाला मारतो. आज प्रभाकरने स्वतःचा तो लोक काय म्हणतील हा अहंकार त्या खरकट्या पाण्यात कायमचा धुवून काढला होता. त्याने पैशाची लढाई अजून जिंकली नव्हती, पण आज त्याने स्वतःचा संसार आणि स्वतःचा श्वास पुन्हा नव्याने जिंकला होता. कर्जात बुडाल्यावर अनेक लोक टोकाचं पाऊल उचलतात, पण खोटा अहंकार सोडून शून्यातून जगण्याची जिद्द किती जण ठेवतात. अरुंधती आणि प्रभाकरच्या या मूक संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.